नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आज सकाळी 11 वाजता चांदवड येथील गणूर चौफुली येथे महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळ्या फिती लावून बदलापूर येथील माणुसकीला काळीमा असणाऱ्या घडलेल्या घटनेच्या विरोधात चांदवड महाविकास आघाडी शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. त्यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना या घटनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलंय. यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. तसेच यावेळी शहराध्यक्ष नंदू कोतवाल, युवा नेते राहुलदादा कोतवाल, प्रसाद प्रजापत, शंभूराजे खैरे, आबा कोतवाल, प्रवीण हेडा, अकबर भाई, सुरेश बागुल, धीरज संकलेचा, सौरव सोपान, उत्तमराव देशमाने, राजकुमार चंपलाला संकलेचा, अल्ताफ भाई तांबोळी, अनिल कोतवाल, कैलास कोतवाल, विजूभाऊ शेळके, अल्ताफ भाई तांबोळी इत्यादी उपस्थित होते. चांदवड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं जी महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुली, बेलापूर असेल, पुणा असेल, कोल्हापूर असेल, चंद्रपूर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच लहान मुली ज्या अजून त्यांच्या कळ्या उमलल्या देखील नाही, 3.5-4 वर्षाच्या, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, अनैसर्गिक क्रिया होते. जी मुलगी अजून युवानातच आली नाही त्या मुलींच्या बाबतीमध्ये काही नराधम अत्याचार करतात, त्यांचा निषेध झाला पाहिजे. आणि जे सरकार आहे महाराष्ट्राचं तिघाडी सरकार, हे तिघाडी सरकार देखील खऱ्या अर्थानं ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. त्या शाळेवर कारवाई झाली पाहिजे आणि असे उच्छाद मारणारे नराधम यांना वेळीच कायद्याचा पायबंद लावला पाहिजे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी चांदवडच्या चौफुलीवर तोंडाला काळ्या पट्ट्या लावून बसलो होतो. आणि तोंडाला काळी पट्टी लावण्याचं कारण देखील हे आहे, माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की पक्षाच्या लोकांना असा बंद करता येणार नाही. म्हणजे संविधानानं दिलेल्या आमच्या अधिकारावर हा घाला येतोय का, असं मान्य न्यायालयाला वाटलं नाही, मला समजत नाही. आणि या सगळ्या गोष्टींना किंवा महाराष्ट्राची जी संस्कृती होती, महाराष्ट्राचा आदर्श पुरोगामी म्हणून अख्ख्या देशात घेतला जातो, महाराष्ट्र नाव घेतलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये कधीही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये अशी शिकवण छत्रपती शिवराय आम्हाला सांगून दिली. म्हणून त्याच महाराष्ट्रामध्ये राज्य करते छत्रपती शिवरायांचं नाव घेतात. आणि अशा कवळ्या कड्यांना, ज्या कधीचा नुकताच जन्म झाला, अशा कधीवर अत्याचार करतात, त्यांवर कारवाई करतात, त्यांचा निषेध करावा. म्हणून आम्ही आज चांदवड तालुक्यातील समस्त मंडळी, कुठल्या पक्ष म्हणून आम्ही गेलो नव्हतो, तर आम्ही एक महाराष्ट्राचे सुजाण नागरिक, चांदवडचे नागरिक म्हणून आम्ही हा काळ्या पट्ट्या लावून निवेदन फौजदार साहेबांना दिलं, PSIला दिलं. आणि आमची भावना आहे की या चुकीच्या वागणाऱ्या नराधमांना यांचा वेळीच पायबंद बसला पाहिजे. जे राज्यामध्ये आपल्या राजकारणाची पूल मारण्यासाठी जातीवाद करतायत, त्यांचा वेळीच पायबंद बसला पाहिजे. यासाठी हा प्रपंच केला. एवढंच सांगतो. या निमित्ताने चांगल्या तालुक्याच्या नराधमांचा निषेध करतो. जे सरकार याकडे लक्ष देत नाही त्याचा देखील तीव्र शब्दात निषेध करतो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.